नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत त्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा असा चांगला निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता एक चांगली आनंदाची बातमी आहे. राज्य शासनामार्फत एक नवीन निर्णय घेण्यात आला असून सगळ्या दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळणार आहे. कोणती महत्त्वाची घोषणा शासनाने केली आहे, कोणता महत्त्वाचा जो निर्णय घेतलेला आहे याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजेच निराधार योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता एक महत्त्वाचा जो निर्णय आहे हा राज्य शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST महामंडळाने दिव्यांग प्रवाशांसाठी बसमध्ये विशिष्ट आसने राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय असा घेतलेला आहे. पाहू शकता या अगोदरसुद्धा हा निर्णय घेतलेला होता, पण यामध्ये नवीन काय आहे ते पाहूयात. दिव्यांग कल्याण मंत्रालय म्हणजे अगोदरसुद्धा ST महामंडळाच्या जे बसेस आहेत त्यामध्ये राखीव जागा असतात दिव्यांग बांधवांसाठी. तर वेगळं काय आहे तर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर संतोष पुंडे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या मागणीनंतरनं संबंधित विभागाच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयानुसार शिवशाही आणि इतर बस सेवांमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी ठराविक आसने राखीव ठेवण्यात येणार आहेत. आणि बसमध्ये प्रवेश करताना दिव्यांग प्रवाशांना अडचणी येऊ नयेत, त्यांना सहजपणे बसण्याची सोय उपलब्ध व्हावी या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. तर अधिकृत माहितीनुसार बसमधील काही विशिष्ट आसन क्रमांक दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तिकीट आरक्षण करताना किंवा प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवाशांना निश्चित जागा मिळण्यास मदत होईल. आणि या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी होणार आहे. त्याचबरोबर अनेक वर्षापासून करण्यात येत असलेल्या या मागणीला अखेर यश मिळालं असल्याने दिव्यांग समाजामध्ये सुद्धा समाधानाचं वातावरण आहे. म्हणजे वेगळ्या स्वतंत्र सीट ज्या आहेत आसने ही राखीव ठेवली जाणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुमच्या ओळखीतील कोणताही दिव्यांग व्यक्ती ST बसने प्रवास करत असेल तर ही माहिती अपडेट त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. या अगोदरसुद्धा राखीव होत्या, मात्र त्या नियमांचं पालन केलं जात नव्हतं. आता पाहू शकता स्पेशल असा नवीन निर्णय हा घेण्यात आला असून महत्त्वाच्या सरकारी योजना याबद्दल आपण माहिती जी आहे ती तसं तर महत्त्वाचा असा निर्णय जो आहे राज्य शासनामार्फत घेण्यात आला असून दिव्यांग बांधवांसाठी आता स्पेशल असा जो STचा सीट जे आहे आसनं ही 100% राखीव ठेवण्यात आली आहेत. तर तुम्हाला माहीत नसेल तर नक्की ही माहिती चेक करा. तुमची जी ST महामंडळ असेल तुमच्या जिल्हा तालुक्याअंतर्गत त्यामध्ये पाहू शकता, चौकशी करू शकता आणि माहिती याबाबतची मिळवली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी ही चांगली बातमी आहे. त्याचबरोबर जून महिन्यासाठीचं पाहू शकता पेन्शनसुद्धा दिव्यांग बांधवांना वेळेवर लवकर जमा करण्यात आलं होतं. आता यामध्ये सुद्धा काही लाभार्थी अजूनही वंचित आहेत. त्यांच्यासाठी 15 जूननंतर 100% पेन्शनचं जे वाटप आहे वितरण जे आहे हे केलं जाणार आहे. या संदर्भात सुद्धा आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.